अहमदनगरमध्ये वाळू माफियाचे पत्रकारांच्यावर गावकऱ्यांच्यावर सुद्धा हल्ले झाले, कॅमेरे सुद्धा फोडले पत्रकारांचे। ही गोष्ट माझ्या कानावर आलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीत कठोर पावलं उचलावी अशा सूचनाही मी दिलेल्या आहेत। आणि मी निश्चितपणाने इतकंच सांगेन की पत्रकारांच्यावर ग्रामस्थांच्यावर ज्यांनी हल्ले केले अशा लोकांना दिलेली लायसन्स असतील तर ती रद्द करणं, त्यांची वाहनं असतील तर ती वाळूच्या कामासाठी भविष्यामध्ये न वापरणं, ह्या सुधारणा ही कायद्यामध्ये करण्याची भूमिका ही संबंधित विभागाकडून घेतली जाईल। आणि गृह खात्याने महसूल विभागाला तशा पद्धतीची विनंती केलेली आहे की ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, असे लोक वाळूचा ठेका घेण्यासाठी आले की बाकीचे लोक वाळूचा लिलाव घेण्याची हिंमत करत नाहीत। त्यामुळे हे लोक दादागिरी करून धाकदपटशा दाखवून वाळूचे लिलाव घेत आहेत। शासनाला वाळूची जी रॉयल्टी मिळते त्याच्यापेक्षा अव्वाच्या सव्वादारांनी बांधकामासाठी नागरिकांना वाळू खरेदी करावी लागते। अक्षरशः हे लोक लूट करतायत। म्हणून या बाबतीत गृह विभागाने महसूल विभागाला विनंती केलेली आहे की वाळूचे लिलाव आणि ठेके देत असताना ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही अशाच लोकांना हे ठेके दिले जावेत। आणि त्याचबरोबर अशा लोकांची जर काही वाहनं असतील, ट्रक असतील, ट्रॅक्टर असतील तर ती वाळूच्या कामासाठी वापरता उपयोगाची नाही। आणि यापुढच्या काळामध्ये वाळू चोरीसाठी जी वाहनं वापरली जातात त्यांना केवळ दंड केला जातो, पण त्याचा निकाल कोर्टामध्ये लागेपर्यंत काही काही वेळा निकाल 3-4 वर्ष लागत नाही, तोपर्यंत ते वाहन हे रस्त्यावर येता उपयोगाचं नाही, ते जप्त करून ठेवण्याची आवश्यकता ही माझ्या विभागाने व्यक्त केलेली आहे। या बाबतीत लवकरच निर्णय आम्ही घेऊ। मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांच्यावर कारवाया केलेल्याच आहेत। यांचा पूर्णपणे बिमोड करेपर्यंत अगदी ते कुणीही असले, कुठल्याही पक्षाचे असले तरी सुद्धा या लोकांच्यावर कारवाया केलेल्याच आपल्याला दिसून येते।